श्री स्वामी समर्थ। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आहे हनुमान जयंती आणि या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची। ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार। तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी ती गाई करता तयार करायची। कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला छानशी एक चपाती ही तयार करून घ्यायची। या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं, तसेच एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही गोड पोळी आपल्याला गाईला खायला द्यायची आहे। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची। त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं। तसेच आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।